नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षीची पहिली कामदा एकादशी. एका वर्षामध्ये 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर ही 9 वर्षातील पहिली एकादशी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक महिन्यातील प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. त्याचप्रमाणे कामदा एकादशीचं व्रत हे मनोकामना पूर्ण करणारे व्रत मानले. 9 एप्रिलला हिंदू 9 वर्ष सुरू झालेले आहे आणि या नवीन वर्षातील पहिलीच ही एकादशी आलेली आहे. तर पहा, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजे 9 वर्षातील पहिली कामदा एकादशी म्हणून ओळखली जाते. कामदा एकादशीचं व्रत केल्याने पापांपासून मुक्ती होते, कौटुंबिक जीवनातील समस्याही संपतात आणि आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. त्याचबरोबर श्रीहरीची उपासना व उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात व वैकुंठ धामाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. पहा, ही एकादशी तिथी जी आहे तर ती गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 19 एप्रिल 2024 रोजी 8:04 समाप्त होईल. तर या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करायची असते आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या असतात. तर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा सेवा तर आपण करणारच आहोत, त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे. जी वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि त्याचबरोबर पहा, आपल्याला जर कुणाची शत्रुपीडा लागलेली असेल, कर्णीबाधा लागलेली असेल, त्याचबरोबर काही वाईट शक्ती आपल्या आसपास असतील तर त्याचा सर्वांचा नाश होऊन जाईल आणि आपली खूप सारी प्रगती होईल. कठीणातील कठीण इच्छा आपली 24 तासामध्ये पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी दान करण्याला आणि पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व हे दिलं जातं. पहा, आपल्याला हा उपाय का करायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. कामदा एकादशीचं महत्त्व जे आहे ना ते म्हणजे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होते. त्याचबरोबर वाईट कर्म आपण केलेली असतील, पाप केलेली असतील, त्यांचा नाश होऊन जातो आणि आपल्याला एखादी वाईट शक्ती सतावत असेल, एखादी शत्रुबाधा असेल, कर्णीबाधा असेल, आपल्याला कुणाचा नजर दोष लागलेला असेल, आपल्याला कुणी बाधा लावलेली असेल, अशा विशिष्ट त्रासामधून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आपल्याला जे काही अडचणी आहेत, दोष आहेत, संकट आहे, दारिद्र्य आहे, ते सर्व नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु आपली महत्त्वाची कामे ही पूर्ण होत नसतील. त्याचबरोबर आपल्या मागे सारखे संकट आणि अडचणी लागलेल्या असतील. या सर्व गोष्टीतून तुम्ही बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे. तर बघा, तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी तुम्ही उठले तरी सुद्धा चालेल. सर्वात प्रथम आपल्याला उठल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि भूमीच्या स्पर्श करण्या अगोदर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत नंतरच आपल्याला पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. यानंतर आंघोळीला आपल्याला जायचं आहे. आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे. आंघोळीचे पाणी काढल्यानंतर तुम्ही जर थंड पाणी घेत असाल तर अतिउत्तम. थंड पाणी घेणं शक्य नसेल तर थोडं गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल.
अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे पंचामृत. कामदा एकादशीला पंचामृत टाकून स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आपल्याला पंचामृत अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अगदी 1 चम्मचभर आपल्याला पंचामृत जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच एक तुळशीपत्र जे आहे तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. एकादशी तिथीला तुळशीची पानं ही तोडली जात नाही. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या खाली जी पानं पडलेली असतील ती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा मग अगोदरच्या दिवशी तुम्हाला ही तुळशीपत्र तोडून ठेवायची आहे. तर पहा, एक तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला अगदी चिमूटभर हळद आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे. तर हळदीचा संबंध डायरेक्ट शुक्रग्रहाशी असतो आणि या दिवशी शुक्रवार आलेला आहे. आणि बघा, ह्या शुक्रवारी एकादशी तिथी आल्यामुळं आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर हळद टाकली तर आपला थेट शुक्रग्रहाशी संपर्क होतो. आपला जो शुक्रग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्या कुंडलीतला जर शुक्रग्रह मजबूत झाला तर आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते. कारण शुक्रग्रहाचा संबंध डायरेक्ट धनाशी असतो. त्यामुळे आपल्या पैशाच्या अडचणी दूर होतात आणि दारिद्र्य आणि गरिबी निघून जाते. त्यामुळे असं हे चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गोमित्र आणि थोडेसे गंगाजल या दोन्हीपैकी जी वस्तू तुमच्याकडे असेल ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. हे जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुम्ही कितीही मोठी पापं केलेली असू द्या, कळत नकळत केलेली तुम्ही पापं असू द्या, त्यांचा नक्कीच नाश होऊन जाईल. तुळशीपत्र पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमचं संपूर्ण शरीर हे शुद्धी होईल. अगदी पंचामृत टाकल्याने सुद्धा शरीराचे शुद्धीकरण होत असते. त्यामुळे पंचामृत आपल्याला अगदी चम्मचभर टाकायचं आहे. आपल्या हातून झालेली कळत नकळत पापे त्याचबरोबर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतात आणि जी काही वाईट शक्ती आहे, वाईट कर्म आहेत ते त्यांचा नाश होऊन जातो. त्याचबरोबर शत्रुबाधा असेल तर ती निघून जाते आणि त्याचबरोबर तुमची खूप सारी प्रगती देखील होते आणि ज्या तुमच्या मनोकामना आहेत तर त्या मनोकामना देखील पूर्ण होतात. कारण कामदा एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. आता बघा, बरेच जण अंघोळ करताना बऱ्याचशा चुका करतात. त्यामुळे तुम्ही अंघोळ करताना डायरेक्ट पाणी हे गुडघ्यावर किंवा डोक्यावरती टाकायचं नाही. त्यामुळे काय होतं की तुम्ही जे काही उपाय करता त्याचं फळ हे तुम्हाला प्राप्त होत नाही. अंघोळीचे दोष तुम्हाला लागले जातात. त्यामुळे अंघोळ करताना ही आपल्याला व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने करायचे आहे. तर पहा, अंघोळ करताना नेहमी उजव्या खांद्यावरती अगोदर पाणी घ्यायचं, नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि त्यानंतर डोक्यावरती. तर अशा पद्धतीने अंघोळ ही करायची असते. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने स्नान हे करायचं आहे. तर पहा, हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अंघोळ ही करायची आहे. जेणेकरून तुमचे सर्व पाप जे आहेत तर ती अंघोळीसोबत धुतले जातील, तुमच्या अंघोळीच्या पाण्यासोबत निघून जातील आणि तुमचं शरीर हे शुद्ध होईल. त्यामुळे या दोन्हीपैकी तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीने तुम्हाला स्नान हे करायचं आहे. हे स्नान झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यांना तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केले जाते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही आणि ती लक्ष्मी माता जी आहे तर ती घरामध्ये स्थिर राहते आणि जी दरिद्री आहे, अलक्ष्मी आहे तर ती घराबाहेर निघून जाते. त्याचबरोबर पिवळ्या झेंडूच्या फुलांना सुद्धा अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीपत्रासोबत तुम्हाला एक पिवळ्या झेंडूचं फूल हे भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुळशी मातेला देखील अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.